नमस्कार मित्रांनो. आज गणेश चतुर्थी. अगदी मनापासून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, काही गणेश चतुर्थीच्या 4 वर्षापूर्वीच्या ज्या आठवणी आहेत त्या तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. 4 वर्षापूर्वी गणेश उत्सव जो असतो आपला घरोघरी बाप्पा बसवला जातो. तर मी सुद्धा 4 वर्षापूर्वी मिस्टर होते तेव्हा गणपती बाप्पा 10 दिवस बसवायचो. तर ते म्हणतात ना मित्रांनो की दिवस बदलायला वेळ लागत नाही. तर तसेच दिवस काहीसे माझे बदलून गेले. जास्त स्पष्टीकरण देत नाही मित्रांनो तुम्हाला, पण माझ्या हृदयातल्या 4 वर्षापूर्वीच्या आठवणी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे की कोण होतीस तू, काय झालीस तू, अशी माझी परिस्थिती झालेली आहे. तुम्ही म्हणाल सहानुभूती वगैरे, असं नाही मित्रांनो. एक आठवण की 4 वर्षापूर्वी बाप्पाच्या आठवणी, म्हणजे त्या आठवणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या पुढे. असतात ना आठवणी, असतात आपल्याला सुखाच्या आठवणी असतात, दुःखाच्या आठवणी असतात. आठवणी ह्या आठवणीच राहतात. म्हणून मला कुठंतरी असं हृदयापासून आनंद मावळलेला आहे माझा. हृदयापासून जो आनंद असतो, कुठलाही सण असो, दिवाळी असो, अक्षय तृतीया असो, कुठलाही सण असो, बाप्पाचा असो किंवा संक्रांत असो, जे 4 वर्षापूर्वीचे माझे उत्सव म्हणजे मी घरातल्या घरात साजरी करायची, तो आनंद फार छान असायचा. हृदयापासून आनंद असायचा. पण आता तो राहिला नाही आहे हृदयापासून आनंद. तसंच आज सकाळपासून गणपती बाप्पा बसत आहेत. तर कुठंतरी मनाला असं वाईट वाटत आहे. याचं वाईट वाटत आहे की 4 वर्षापासून मी बाप्पा बसवत नाही. जेव्हा माझे मिस्टर होते तेव्हा बाप्पा बसवायचो. अगदी 8 दिवस अगोदर आम्ही बुकिंग करून यायचो. डोंगरे वसतिगृह म्हणून आहे इथं नाशिकला आपल्या. त्या नाशिकच्या डोंगरे वसतिगृहात इतके सुंदर सुंदर गणपती बाप्पा असायचे मित्रांनो. तर 8 दिवस अगोदर माझे मिस्टरांचं ऑफिस तिकडेच असायचं, अशोक स्तंभाकडे. तर माझी मुलगी मी म्हणायची, डोंगरे वसतिगृहात बाप्पा आले का बसायला. मग काही वेळेस आम्ही पाथर्डी फाट्याच्या पुलाकडे पण भरपूर असायचे, तिथून घ्यायचो. म्हणजे नाशिकमध्ये अगदी वेगवेगळ्या भागात आम्ही जेवढे दिवस आम्ही नाशिकमध्ये राहिलो, म्हणजे मिस्टर असताना. पण आता पण राहते मी नाशिकमध्ये, असं नाही. पण आता मी बाप्पा घेत नाही 4 वर्षापासून. याचंच थोडंसं वेगळं वाईट वाटत आहे मला. तर वेगवेगळ्या ठिकाणी माझे मिस्टर दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी नाशिकमध्ये बुक करायचे. कधी पाथर्डी फाट्याकडे, कधी गंगापूर रोडकडे, कधी अशोक स्तंभाकडे, कधी आरकेला, असं आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणाहून बाप्पा बुकिंग करायचो आणि घरी आणायचो. खूप आनंद असायचा. तर ज्यावेळेस बाप्पा जी दुकानं लागायची त्यावेळेस माझी मुलगी आणि मी म्हणायची की ह्या वर्षी आपण कोणत्या ठिकाणाहून बाप्पा बुक करायचा. मग माझे मिस्टर म्हणायचे की अमुक ठिकाणी यावर्षी आपण जाऊ आणि तिथून बाप्पा बुकिंग करू. तर
त्या ठिकाणी जायचो, बाप्पा बुकिंग करून यायचो 8 दिवस अगोदर. मग ज्या दिवशी बाप्पा बसायचे त्या दिवशी अगदी म्हणजे आदल्या दिवशी मोदकाची तयारी राहायची, बनवायची. कधी वाफेचे मोदक, कधी साखरेचे मोदक, मैद्याचे मोदक, गुळाचे मोदक, खव्याचे मोदक, असे खूप उत्साह असायचा करायला. तो आता ह्या 4 दिवसापासून नाही आहे मित्रांनो, याचं वाईट वाटत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही बाप्पा बसवायचो, ज्या ठिकाणी आम्ही राहायचो त्या बिल्डिंगचे जे मुलं मुली असतात, लहान लहान मुलांना आनंद असतो. जेव्हा माझे मिस्टर आणि मी मुलगी बाप्पा घेऊन यायचो 3 जण, तेव्हा सगळे गल्लीतले लेकरं यायची बाप्पा म्हणजे आरतीला यायची. अगदी रोज 10 दिवस गणपती बाप्पा आमच्याकडे बसलेला असायचा, तर 10 दिवस लेकरं आरतीला यायची. तर इतका आनंद व्हायचा. तो गाजलेला हॉल लेकरांनी आरतीने आम्ही बाप्पाची आरती म्हणायचो. सगळ्या त्या आरतीसाठी सगळे लेकरं असायचे हॉलमध्ये. तो आरतीचा गजबजलेला म्हणजे हॉल खूप आनंद वाटायचा. रोज 10 दिवस वेगवेगळा प्रसाद बनवायचा, बाप्पाला ठेवायचा. रोज बाप्पाची पोथी वाचायची. आता ते नाही राहिलं आहे मित्रांनो, याचं वाईट वाटतं आहे. तुम्हाला वाटत असेल की खूप आनंदी आहे मी, असं तुम्हाला दिसत असेल. पण खरं सांगू का मित्रांनो, जो आनंद आधी होता 4 वर्षापूर्वी अगदी हृदयातला, तो आता अजिबात नाही आहे. जो हृदयातला 4 वर्षापूर्वी माझा आनंद होता तो आता नाही आहे. हा फक्त वरवरचा आनंद आहे. दिवस रोजचा जातो आहे, येतो आहे, त्याला छान म्हणायचं आणि आयुष्य हे जगत राहायचं. पण जो खरा आनंद असतो तो मावळला आहे मित्रांनो सणांचा. तर बघा, आज मिस्टर राहिले असते तर आदल्या दिवशी सगळं म्हणजे आणि सगळी सजावट दिसली असती हॉलमध्ये, माझ्या बाप्पाची सजावट दिसली असती, सगळा काही आनंद दिसला असता. आणि आता 9:45 होत आले, 9:45, तरी मी अजूनही लसूणच्या पाकळ्या घेऊन बसलेली आहे. पण मी मोदक बनवणार. बाप्पाला आपल्या मंदिरात बाप्पा असतो गणपती, बाप्पासाठी मोदक नक्की बनवणार. पण या आठवणी ज्या होत्या त्या मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. की दिवस बदलायला वेळ नसतो लागतो मित्रांनो, हे खरं आहे. आपण म्हणतो ना, दिवस सुखाचे पण असतात, दिवस दुःखाचे पण असतात, दिवस आनंदाचे पण असतात. तर खरंच मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. आनंदाचे पण होते, दुःखाचे पण आहेत. पण तसंच चालायचं, आयुष्य आहे, सुंदर आहे. पण जो आनंद होता ना मित्रांनो, तो आता नाही आहे बरं का सणांचा. पण मी सण नक्कीच साजरी करते. पण आनंदासारखी नाही. पुरणपोळी बनवते दिवाळीच्या दिवशी, छान देवाला नैवेद्य दाखवते. आता आज बाप्पा बसलेत, आपल्या घरातला गणपती बाप्पा असतो, मोदक बनवणार, छान आरती म्हणणार, प्रसाद बनवणार. पण आधी जो होता 4 वर्षापूर्वीचा ते दिवस आता नाही, याचंच फक्त वाईट वाटत आहे. पण बाप्पाची सेवा आणि आपले जे सण आहेत ते साजरे मात्र मी नक्कीच करते. पण आधीचा जो आनंद आहे तो नाही राहिला.
हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की माणसाचे दिवस कसे असतात ना, बदलून जातात, सारखे राहतच नाहीत मित्रांनो. खूप प्रयत्न करतो आपण पण सारखे राहतच नाहीत. असो, आयुष्य सुंदर आहे, आपण छान राहूया, जगूया. पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.